काजल, काय ग सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसतेस? पाणी गरम झालंय, आंघोळ करून घे पटकन. आणि त्या आकाशला पण उठव. हो गाई. काय या मुलांचं कसं होणार आहे देवास ठाऊक. अरे आकाश, उठ पटकन. आकाश, ए आकाश, काय रे बाबा, या मुलाचं काय होणार कोणास ठाऊक. ए बाळा, उठ पटकन. कॉलेजला जायला तुला उशीर होईल. उठ उठ, लवकर आंघोळ करून घे. रोज रोज काय आहे गाई तुझं? कुठे त्या कुंभकर्णाला उठवण्याच्या नादात लागतेस? मग काय करू, माझी सवय जात नाहीये. जोपर्यंत या गाढवाची सवय जात नाही तोपर्यंत माझी तरी कशी जाईल. उठ. थांब जरा, पप्पा आले ना की बरोबर उठेल. अगदी भूकंप झाल्यागत. ते बघ, आलेच पप्पा. सावित्री, ए सावित्री. अगं मी तुला कितींदा सांगितलं मी याच्या अंगणातलं झाडून घे म्हणून. काय झालं पप्पा? काय झाले म्हणजे काय? माझा पाय भरला ना त्यात. त्यात म्हणजे कशात? लहान मुलाच्या संडासात दात काढायला काय झालं? अहो पण त्यात माझा काय गुन्हा? मी काय केलंय? शट अप, नॉनसेन्स. त्यांना सांगता येत नाही तुला? अहो पप्पा, मम्मी त्यांना रोज सांगत शट अप. काय झालं? साडीचं साऊंड का गचकले का काय? सेटअप, नॉनसेन्स. ही काय वेळ आहे का उठायची? नालायक, माझा शूज लहान मुलाच्या संडाशीत भरला ना. अरे, मिलिटरी मधून रिटायर झालेल्या प्रत्येक जवानाला शासकीय महत्वाच्या जागेवर नियुक्त केले तर एकही रुपयाचा भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत आणि प्रत्येक सुख सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. नाही हो पप्पा, तुम्ही तुमचं काम आहे ना अगदी जबाबदारीने पार पडताय. पण आतील दुश्मनांसाठी लढण्यासाठी आहे ना कोणीच आजपर्यंत बनलं नाही. अहो पप्पा, काय भ्रष्ट शासकीय अधिकारी ना ह्या सुखसुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. आणि काही ठिकाणी पोचतात तर त्याचं संडास बांधायचं सोडून मोटरसायकल घेऊन माणसं फिरतात. ओ ज्ञानदेव बाबा, दुनियेला ज्ञान द्यायचं राहू द्या. आधी सुरुवात तुमच्यापासून करा. नाही तर काय, सूर्य डोक्यावर आला तरी तुमची झोप पूर्ण होईना. अहो पप्पा, मी ना पहाटे 4 वाजता उठतो आणि भविष्यात काय करायचं काय नाही करायचं याचा विचार करण्याचं थोडासा कलंतो मी. ए ए, उठ नालाय का. अंघोळ कर, जावा कॉलेजला. सावित्री, एक ब्लॅक टी घेऊन ये. उठ उठ.
वर्षी माझं जमू दे. झाले 40 म्हातारी पण द्यायचं नाही कोण. बसून म्हणताय. हो भैया हा काल आपण किती मजा केली हो? लय 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 मजा केली. तुम्हाला माहित आहे का हा काल पाटलाच्या पोराला किती मारला कुठं रे? त्या चौकात. नाही माहित. कॉलेजमध्ये येते मस्ती करत बसते पोरी सोबत. होय त्यामुळे का? तोडावला लय. लय मारला हो तर लय मारला तर होतं राव ती तसंच करत होतं. हाणलाच पाहिजे हो त्याला तसा. ए लक्या अरे काय करतायस रे? पोरात बसले पेपर वाचते. पेपर वाचल्या न्यूज पाहिल्या आपल्या देशात काय काय घडतं काय काय घडतं आणि त्याची चेन्नई स्पेअर थांब अल्ला का स्वस्त तर घे जरा. इकडे रिझल्ट लागायचे तुझी इकडे पडायची नाही तर. अरे बरे झालं आठवण आली. काल कोण जिंकलं रे? इंग्लंड जिंकली. अरे कसं व्हायचं रे या देशाचं? अरे देशाचा विचार करणं सोड तुझं कसं होणार त्याकडे लक्ष दे पहिलं. लगा वय झाले 40 कोणी पोरगी पण द्या नाही लगा लय अवघड आहे रोयाचं. ए बॅटरी लय जादा बोल नको बर का, नाहीतर तुझी एका बुकीत 2 हेडलाईट पडून टाकीन. अरे बाबा कुणाची हेडलाईट फोडायला लागलास ह्याची का? तो म्हणतोय की देशाचा विचार करणं सोडून दे आणि तुझं कसं होणार ते बघ. मग बरोबर बोलला की रे त्यो. हे बघ ऍडव्हर्टाईज मधून क्रिकेट करोड रुपये कमवतो, तसंच लाखो रुपयांची त्यांची मॅच सुद्धा होती. पण मजा आहे त्यांची, पण तसंच कष्ट सुद्धा आहे त्यांचं. विचार कर ना थोडासा की बिल्डर्स, क्रिकेटर्स, ऍक्टर्स यांनी मिळवलेल्या रकमेपैकी 25% रक्कम गोरगरीब लोकांसाठी दिली किंवा शेतकऱ्यांसाठी दिली तर देशात आपल्या कुठं सुद्धा गरिबी दिसून येणार नाही. अरे पण त्यांनी कमवलेला पैसा त्यांनी लोकांना का द्यायचा? मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न करणार. हे बघ आपण मॅच पाहायला कुठे जातो? स्टेडियमला जायच्या अगोदर तिकीट काढायला लागतं. त्याच्यासाठी आपलाच पैसा आपल्याला मोजायला लागतो. मोबाईलवर बघायची म्हणलं तरी इंटरनेट आलं म्हणजे बॅलन्स मारायला लागतोय ना, खिशातलेच पैसे जातील ना. फिल्म पाहायची आपल्याला थिएटरला जायचं म्हणलं तरी तिकीट काढायला लागतं. त्याच्यासाठी सुद्धा पैसे आपल्यालाच मोजायला लागतात. मग आपल्याच खिशातले पैसे आपण त्यांना देतोय. मग आपल्या सर्वसामान्य माणसांपासून गेलेला पैसा किंवा आपल्या कष्टाचा घामाचा आई वडिलांचा पैसा तो आपण त्यांना देतोय. आपलाच पैसा आपल्याच लोकांसाठी थोडासा त्यांनी दिला तर काय फरक पडतो? आकाश तुझं बरोबर आहे रे. आपण घालवलेल्या पैसे ह्यांना काही किंमतच नाही. म्हणून मी म्हणतो रे, आपण तरुणांनी ना वायफळ गोष्टीसाठी वेळ घालवण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी वेळ द्यायला हवा. बरोबर आहे लागा तुझं. का रे बाबा एवढं का दापा टाकत आलाय? अरे मी आता टीव्हीवर न्यूज पाहिली की सुट्टीवर आलेल्या जवानांना त्वरित माघारी बोलवले म्हणून. अरे पण का? कारण भारत आणि चीनचं युद्ध कधी होऊ शकतं म्हणून. मला निघायला हवं. आम्ही पण येतो. नको येतो मी. मला जावेच लागेल. पप्पा तो पण
फोटो मस्त आहे बरं का. हो ना. हॅलो. हा. काय? हा. आकाश, काय झालं? अरे बोल ना. अरे बाळा, काय झालं? आकाश, अरे असं रडतोयस काय? काय झालं? दादा अरे सांग ना काहीतरी. बोल ना काहीतरी. अरे काय झालं? पप्पा गेले. काय? आकाश, आताच हाती आलेल्या माहितीनुसार भारत आणि चीन युद्ध तब्बल 15 दिवसानंतर संपुष्टात आले. भारताच्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या रक्षणासाठी दिली व भारतात घुसखोरी करून पाहत असणाऱ्या चीनला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिले. परंतु या युद्धामध्ये आपल्या भारत मातेचे खूप जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना भारत सरकारने प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली व त्याच कुटुंबातील एक व्यक्ती भारत लष्करामध्ये त्यांच्या जागी नोकरी देण्याचीही घोषणा केली आणि तसेच चीनमधील वस्तूंना भारतामध्ये बंदी आणली. आकाश, आजपर्यंत तुझ्या बाबांनी देशाची सेवा करताना त्यांच्या प्राणाची पर्वा केली नाही. त्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. त्याचप्रमाणे तू देखील प्रामाणिक देशाची सेवा करशील असं मला वचन दे. होय, जशी बाबांनी आतापर्यंत देशाची सेवा केली तशीच मीही करेन. माझ्याकडून कधीच कोणती चूक होणार नाही, मी तुला वचन देतो. तुम्ही दोघी तुमच्या दोघींची काळजी घेसाल. काजल, औक्षण कर दादाला. दादा, ज्या पद्धतीने तू माझ्या आजीवर रक्षा केलीस ना, त्याच पद्धतीने या भारत मातेची रक्षा करशील असं वचन दे मला. मी तुला वचन देतो, या भारत मातेच्या रक्षणासाठी कितीही मोठं संकट आलं आणि माझा मृत्यू जरी साक्षात माझ्या समोर आला ना, तरीही मी मागे हटणार नाही. मी तुला वचन देतो. चला, मला निघायला हवं. मित्रांनो, प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो. एक दिवस फक्त भारत मातेसाठी जगून पहा. माझा तरुण पिढीला एकच सांगणं आहे, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपलं आयुष्य वाया जाऊ देऊ नका. जगात भारत देश हा फक्त एक देश असा आहे की जिथं विविध जाती धर्माचे लोक बांधवाप्रमाणे राहतात. म्हणून तर सर्वजण म्हणतात, सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा, हम बुलबुले इसकी ये भूल सिता हमारा. भारत माता की जय.